दिवाळीला सुरुवात झाली की मार्केटमध्ये अशा वेगवेगळ्या वस्तू येतात, ज्यामध्ये लक्ष्मीची पावलं, तोरणं वगैरे आणि फुलांच्या माळा अशा खूप साऱ्या वस्तूंनी एकदम मार्केट सजवलं जातं, तर खूप छान दिसतात. तर इथे आहे ते तोरणं वगैरे, तर तोरणं बऱ्यापैकी रिजनेबल आहे. नहीं चलेगा, आपको 650 में करो ना आप। बहुत ज़्यादा हो, इतना नहीं लगेगा। ये 750 बोला ले ले। बीच में बोल रहे थे 700 रुपये दे देना। एक ऐसी भी है सुगलाब आंटी 700। प्लीज प्लीज प्लीज, और नुकसान नहीं, और लड़का बेचारा नुकसान 30 रुपये के 60। त्याचप्रमाणे ठाण्याच्या मार्केटला मला हे दीपस्तंभ असलेलं एक स्टॉल दिसलं, तर खूपच सुंदर होतं आणि हँडमेड होतं, त्यामुळे त्याची प्राईस पण तशीच होती, म्हणजे 500पासून स्टार्टिंग वगैरे होते. मोठ्या स्तंभाची किंमत 1400-1200 रुपये असे होते, पण छान होते. त्यानंतर दिवा वगैरे हवं का असं? हे कसं हे असं हवंय का? 150 150 250 नाही घे. तर हे आहे ठाणे वेस्टमधलं गोखले रोडचं मार्केट. खूप जास्त स्टॉल्स असतात आणि त्यामुळे गर्दी खूप होत असते, पण व्हरायटी वगैरे खूप जास्त चांगली मिळते. तर दिवाळीची खरेदी थोडीफार केली, म्हणजे कंदील वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग चकल्या वगैरे बनवायच्या होत्या. तर नेहमीप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी डाळ्यांचं पीठ बनवून घेते आणि त्यानंतर त्या पिठामध्ये समप्रमाणात आपलं तांदळाचं पीठ मिक्स करते आणि रामबंधूचं जे रेडीमेड मसाला मिळतो बाजारामध्ये, तो त्याच्यामध्ये मिक्स करून मग त्याच्या चकल्या वगैरे बनवते नेहमीप्रमाणे. मागच्या दिवाळीच्याच व्हिडिओमध्ये मी बनवलं होतं. तर याच्यामध्ये मीठ मिक्स केलं आहे, थोडंसं ओवा आहे तो टाकलेलं आहे, त्यानंतर तीळ घातलेले आहेत आणि त्यानंतर तांदळाचं पीठ मिक्स करून मग ते जे रामबंधूचं तयार जे मिक्स मिळतं ते मिक्स केलेलं आहे. त्यानंतर मग थोडं कोमट पाण्याने थोडे गोळे बनवून चकल्या बनवल्या. तर दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे मी तशाच चकल्या बनवते, कारण भाजणी वगैरे बनवून त्यानंतर दळून आणायला तेवढा वेळ नसतो आणि त्याला खूप मेहनत लागते. त्यामुळे या पद्धतीने मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर त्या पद्धतीने पटापट चकल्या बनवता येतात, म्हणून मग असंच बनवते. तर इथे मी घेतलेलं आहे ते मिक्स पीठ तयार करून मग त्यानंतर थोड्या कोमट पाण्याने छोटे छोटे गोळे बनवले आणि चकल्या मंद आचेवरतीच तळून घेतल्या. तर बऱ्यापैकी खुसखुशीत झाल्या होत्या. आणि इकडे बघताय तुम्ही, तर इथे थोडंसं कोमट पाणी बाजूला ठेवलं आहे मी आणि ते थोडं घेऊन मग थोड्या कोमट पाण्याने मिक्स केलं आणि त्यानंतर त्याच्या चकल्या वगैरे बनवल्या. नेहमीप्रमाणे सगळाच फराळ मला जमत नाही, पण जेवढा जमतो त्यामध्ये चकली आणि चिवडा पण बनवते. तर यावर्षी पोह्यांचा जे रेडीमेड हे मिळतं बाजारामध्ये, भाजके पोहे वगैरे असं मिळतं, तर त्याचं पण चिवडा छान होतो. तर यावेळेस मला ते बनवायला वेळ नाही मिळाला, त्यामुळे चकली पहिले बनवले. त्यानंतर मम्मी ज्या माझ्या सासूबाई आहेत त्या बाकीचा फराळ वगैरे बनवतात. आणि इथे बघितलं तर थोडं मी पहिलं भिजवून घेते आणि त्यानंतर मग हे करते. इथे बघताय तर थोडंसं तेल गरम झालं आहे आणि चकली व्यवस्थित तळली जात आहे. तर जास्त करून एकदम फास्ट गॅसवर नाही, पण बऱ्यापैकी मीडियम हाय फ्लेमवरती चकल्या वगैरे तळून घेते. तर इथे आहे ते साचा जे असतात ते बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ज्यामध्ये ज्या प्रेस वगैरे करून आपण चकल्या वगैरे बनवू शकतो, किंवा त्यानंतर असं गोल राऊंड वगैरे त्याचा पण साचा अवेलेबल असतो. तर दोन्ही प्रकारचे साचे मी आणले होते. माझ्याकडे स्वतःकडे असा साचा नाही आहे, त्यामुळे शेजाऱ्यांकडून चकल्या बनवण्यापुरता मागून आणला होता. तर थोड्या दिवसांनी बघू, मार्केटमध्ये चांगला क्वालिटीचा आणि चांगला याचा मिळाला साचा तर घ्यायला काही हरकत नाही, कारण की कंटिन्यू प्रत्येक वेळेला घरी चकली वगैरे बनवून ठेवायला ते उपयोगी पडतं. तर इथे किचनवरती ओट्यावरती पसारा होऊ नये म्हणून मग डायरेक्ट पेपरच अंथरला होता आणि त्याच्यावरती मग चकल्या वगैरे हे करून मी एका साईडला तळत होती. पटापट झाल्या आणि बऱ्यापैकी मागच्या वर्षाप्रमाणेच यावर्षी चकल्या खुसखुशीत आणि चांगल्या क्रंची झाल्या होत्या, त्यामुळे छान झाल्या. आणि
नेहमीप्रमाणे दरवर्षी मी चकल्या वगैरे बनवते, तर त्यानंतर मग चिवडा पण बनवते. तर यावर्षी काही जास्त बनवलं नाही आहे, थोडं थोडं बनवलं आहे. दिवाळी म्हटल्यानंतर आपल्याकडे आठवतं ते सकाळी सकाळी जे अभ्यंगी स्नान करतो आणि त्यानंतर रांगोळी आणि फटाके वगैरे फोडतो, फराळ करतो. तर त्यानंतर सकाळी मी सुरुवात केलेली ती रांगोळीपासून. आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली. तर नेहमीप्रमाणे जे हाताने रांगोळी काढतो तर त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो, त्यामुळे मी यावेळेस जे आहे रांगोळीचे साचे आणले होते. तर पहिल्या दिवशी आदल्या दिवशी वसुबारसच्या निमित्ताने पण एक रांगोळी काढली होती आणि त्यानंतर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मग म्हटलं की गणपतीचा साचा आपल्याकडे आहे तर त्याची रांगोळी काढू. तर इथे 2-3 कलर जे ब्राईट कलर्स आहेत तेच आणले होते पहिले आणि तेच कलर वापरत होते. त्यानंतर इथे मी ते साचे वगैरे 2-3 घेऊन आले होते, त्याचा उपयोग केला होता. आणि हे जे आहे मार्केटमध्ये मिळतं की डबीसारखं असतं आणि त्याच्या तळाजवळ जाळी वगैरे असते आणि त्याच्यावरती रांगोळी टाकल्यानंतर रांगोळी व्यवस्थित समप्रमाणात सगळीकडे पडते, त्यामुळे हाताने टाकल्यानंतर जे मध्ये गॅप वगैरे राहतात तर त्याच्यामध्ये राहत नाहीत. त्यामुळे ही रांगोळी समप्रमाणात पडते. आणि रांगोळी काढताना थोडेसे रिस्ट्रिक्शन येतात, कारण की आमच्या दरवाजाच्या इथे आमच्या जे विंग आहे त्याच्यामध्ये 2-3 दरवाजे एकत्रच आहेत, त्यामुळे प्रत्येक घरासमोर मोठी रांगोळी काढू शकत नाही, कारण की मग जाताना दरवाजा उघडताना वगैरे त्याच्यावरती पाय पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोपऱ्यातच मी तर बऱ्यापैकी दरवाजाच्या कडेलाच पण कोपऱ्यामध्ये थोडंसं शिवरॅकच्या खाली अशी रांगोळी काढते दरवर्षीप्रमाणे, थोडी छोटीशी, आणि त्याच्यावरती मग डिझाईन वगैरे बनवते. तर इथे मी माझी रांगोळी काढायची लगबग चालू आहे. तर इथे जो गणपतीचा साचा आणला आहे तर त्याचा उपयोग करणार होते. आणि त्यानंतर छोटी जे सुपारी आपल्याकडे असते त्या सुपारीवरून थोडे जे डॉट आहेत ते व्हाईट डॉट करून त्याच्यावरती कलर्स वगैरे भरून मग रांगोळी पूर्ण करणार होते. ह्या ज्या छोट्या मोठ्या ट्रिक आहेत त्या बऱ्याचशा शॉर्ट्स किंवा रांगोळीच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पण अवेलेबल असतात, तर ते खूप छान वाटतं. तर प्रत्येक दिवशी रांगोळी काढताना खूप छान प्रसन्न वातावरण असतं दिवाळीच्या वेळेला, आणि प्रसन्न वातावरणामध्ये सकाळी रांगोळी काढायला खूप भारी वाटतं. मागच्या वर्षी मी आदल्या दिवशी रांगोळी काढली होती, पण वाऱ्यामुळे वगैरे ती कधी पुसली जाते, त्यामुळे मग ठरवलं की यावेळेस दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहाटेच रांगोळी काढूया. तर आणि नंतर मग जे मार्केटमधून दिवे आणले होते, म्हणजे नवीन दिवे वगैरे असं काहीतरी निघालं की त्याच्यामध्ये दिव्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर ते दिवे पेटतात, म्हणजे आणि त्यामुळे काय होतं की जी आहे ती वात वगैरे आणि याची भीती राहत नाही की वात वगैरे लागली आहे साडीला वगैरे किंवा असं काय, त्यामुळे ते दिवे उपयोगी पडले यावेळेस. आणि तसे मार्केटमध्ये अवेलेबल असतात, साधारणतः 10 रुपयाला एक असा दिवा असतो. तर मी बऱ्यापैकी 20 दिवे आणले होते आणि इथे आहे. तर ते वेगवेगळे कलर्स वगैरे वापरून मी रांगोळी काढणार होती. आणि त्या दिव्यामध्ये असं आहे की पाण्याच्या खाली 2 स्क्रू असतात आणि त्या स्क्रूवरती वजन पडल्यानंतर ते सेन्सरचा प्रकार आहे आणि त्यानंतर मग ते दिवे जळतात.
छान वाटतं. दरवाजावर समोर अशी रांगोळी काढल्यानंतर खूप प्रसन्न वगैरे वाटतं. तर दिवाळीचा पहिला दिवस आणि माझी रांगोळीची लगबग चालू होती. वेगवेगळे कलर्स वापरून रांगोळी काढायचे असं ठरवलं होतं. 2-3 कलर्स वापरले आहेत. बऱ्यापैकी 6-7 डार्क कलर आणले होते. तर त्याचा सगळ्याचा उपयोग झालेला आहे आणि माझी रांगोळीची आता ऑलमोस्ट रेडी झाली. त्यानंतर मग घरी जे आहे छोटासा किल्ला बनवायचा असं ठरवलं होतं आणि गॅलरीमध्ये थोडीशी कुंड्या बाजूला सारून जागा बनवली. कुंड्या बऱ्यापैकी जुन्या झालेल्या त्या बदलायच्या आहेत, पण आता थोड्या दिवसांनी बघू आता कधीतरी. आणि माती वगैरे पण अवेलेबल होती झाडांना घालायची, त्यामुळे मग छोटा किल्ला बनवायचं ठरवलं. तर एक असे डबे होते रिकामे, ते लावले आणि त्यानंतर मग बऱ्यापैकी कमी माती वापरली जाईल असा विचार करून मग किल्ला बनवला. तर बाजारामध्ये ज्या मूर्त्या आहेत सैनिक वगैरे ते रेडीमेड मिळतातच या अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, तर तसे आणलेले. आणि त्यानंतर मग पार्टीसाठी छान किल्ला बनवला. आम्ही लहानपणी पण खूप जास्त किल्ले वगैरे बनवायचो गावी असताना, तर तेव्हा मूर्त्या वगैरे अवेलेबल नव्हत्या. अशा पायऱ्या बनवल्या सगळ्या पायऱ्या, तर त्यामुळे बनवल्या. आणि इथे थोडंसं छोटंशी स्पेस ठेवले, म्हणजे वरती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवता येईल. थोडंसं हातामध्ये मोहरी आणलं ते याच्यावरती पेरूया, म्हणजे ते उगवल्यानंतर थोडीशी ग्रीनरी वगैरे असा लुक येईल. आणलं बघा हे महाराजांची मूर्ती, त्यानंतर वासुदेवाची मूर्ती, त्यानंतर तरी तोफ मिळालेली आहे. आणि ही तो माळा तिकडे ठेवला. वा, छत्रपती शिवाजी महाराज की.
व्हेरी गुड. आणि जम मावळा कुठे आहे रे? आणि मावळा घेऊया, थांब जरा. हे घे मावळा इकडे मावळे. इथे ठेव, इथे ठेव. इकडे इकडे. हा ओ लगाच परांग माय इथे ठेवूया की इथे ठेवूया? हा हे कोण आहे? ते आहेत मावळे. थांब, आपण संभाजी दुसऱ्याला. महाराज. मम्मा हा. अरे मी मावळे ठेवणार. प्लीज मी सगळं ठेवणार हा. हे शिवाजी तू महाराजांच्या इथे फक्त ठेव का? आणून ठेव. आणून मला द्यायचं कारण की इथे असू दे. ते मारता ना अब्दुल खानला हा म्हणून. हे बघ, हे इथे ठेव. हे कुठं ठेवू? हे ना इथे ठेव. इकडे पण राहू शकतो. हा असे वाकडे. हा असे असू दे ना. वासुदेव असतात ते. आणि तोफ आण तोफ. तो आणतो रे. मीच लावणार हा. चालेल. मी तू सांग कुठे ठेवायचं. कुठे ठेवायचं? अजून आपण त्याला कलर वगैरे देऊ शकतो. पण छान झालाय कोणाला? कलर. किल्ल्याला हो कलर देऊ शकतो नंतर. इथे ठेव, इथे ठेव. सुकल्यावरती. इथे ठेव. सुकल्यावरती ठेवू शकतो. असं नको रे. हा असंच असू दे का? तिथं आम्हा आहे बे. सोन्या ओय! इका! मला इका! खाता ना. ओय! आवर. पप्पा तिथं तो. सुकल्यावरती आम्ही कलर देऊ. सारखं बोलले की सुटणार नाही ते. सुकू दे. मम्मा, सुकेपर्यंत तिकडेच उभी राहा. मी पण उभा राहतो तिकडे. अरे सुक्यापर्यंत आपण इथं उभे राहिलो तर आपण पण सुकून जाऊ ना. चल मम्मा चलो हवामध्ये. संध्याकाळी छानपैकी इथे दिवा लावू, लाइटिंग करूया आपण. लाइटिंग आहे आपली इथेच, हा मग आणखीन छान दिसेल संध्याकाळी. हा शिवाजी महाराज हा आणि त्यांचा प्रकारे आमच्या पार्थूचा किल्ला तयार झालेला आहे. इथे ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या मला भेटल्या होत्या, म्हणजे बाजारामध्ये हल्ली मिळतात, तर तशा मी आणल्या होत्या रेडीमेड. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, मावळ्यांची मूर्ती आहे, त्याबरोबर एक तोफ पण मिळाली होती, तर ते सगळं घेऊन आले. तर सांगा तुम्हाला आमचा हा किल्ला कसा वाटला ते. संध्याकाळी परत एकदा लायटिंग वगैरे लावून त्याचा फोटो वगैरे काढू. त्यानंतर त्याच्यावरती मोहरी पेरलेली आहे, तर ती मोहरी थोड्या दिवसांनी उगवेल, तर बघूया आता कसं नंतर छान वाटेल. आणखी पार्थू आवडला किल्ला पार्थूला? मस्त आहे ना. ओके. तर आज दिवाळीचा पहिला दिवस, त्यामुळे मग स्वामी केंद्रामध्ये जायचं होतं. तर पटापट तयार गेली आणि त्यानंतर साधारणतः 8 ते 9 वाजताच्या दरम्यान आम्ही स्वामी मंदिरात तिथे गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी संध्याकाळी घरी आलो. हे पाऊस लावते. कोणाचं आहे बघत नाही. होईल तो फिरे. तू उलटा लावलास म्हणून नाही फिरत येतो. मी घेऊन जातो. बराच वेळ झाला. आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि थोड्या वेळापूर्वी आम्ही जाऊन आलो सेवा केंद्रामध्ये. तर नेहमी दिवाळीच्या वेळेला आम्ही जात असतो. थोडासा उशीर झाला त्यामुळे पटापट आवरलं आणि जाऊन आलो आणि त्यानंतर मग थोडे फटाके फोडले. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आज आम्ही
सकाळी जे आहे ते उपवास होता, त्यामुळे साबुदाणा वडे बनवले होते. त्यानंतर मग दुपारी पार्थूचा किल्ला बनवला आपण आणि संध्याकाळी मंदिरामध्ये गेलो, स्वामी दर्शन घेतलं. त्यानंतर घरी आल्यानंतर मग फटाके वगैरे फोडले. तर आजचा हा दिवाळीचा सण खूप चांगला गेला आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन. तर मग लक्ष्मीपूजनचा ब्लॉग वेगळा ह्याच्यामध्ये येईल. तर आजचा हा दिवस छान गेला आणि तुम्हालाही दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.